स्वामी समर्थ सर्वताईंना. तर बघा, भरपूर जणांना असं वाटतं की दुसरा माणूस खूप यशस्वी आहे आणि मी काहीच कमवलं नाही, मग तो भरपूर कमवतो म्हणून आपण स्वतःला भिकारी समजायचं का? नाही. का भिकारी समजायचं? बघा, सूर्य आहे आणि चंद्रही आहे, सूर्य आहे आणि चंद्रही आहे, ते पण आपापल्याच वेळी उगवतात आणि आपापल्या वेळेलाच येतात. सूर्य हा दिवसाची येतो आणि चंद्र हा संध्याकाळीच चमकतो. सूर्य दिवसा चमकतो आणि चंद्र संध्याकाळी चमकतो. तसं अजून आपली वेळ आली नाही असं समजायचं. आपली पण वेळ नक्कीच येणार आणि एक ठराविक काळ राहणार आपलासुद्धा. कारण आपले भोग, आपले कर्म, ते जे आपले भोग आहेत ते आपले भोग संपल्याशिवाय आपल्याला काही भेटत नसतं. वेळेच्या अगोदर कुणालाच भेटलेलं नाही. जसं बघा, दिवसात सूर्य असतो तर सूर्य जेव्हा असतो तेव्हा चंद्र नसतो आणि चंद्र जेव्हा असतो तेव्हा सूर्य नसतो. मग जसं की आपल्या हाताची बोटं कुणाशी, या हाताची जी रेषा आहे ती कुणाशी जुळते का? नाही. तसं आपलं नशीबसुद्धा कुणासोबत जुळत नाही, म्हणून कधी कुणासोबत तुलना करायची नाही आणि तो यशस्वी आहे म्हणून स्वतःला भिकारी समजायचं नाही. कारण आपण पण कधीतरी यशस्वी होऊ, आपली पण वेळ कधीतरी येणार. त्यासाठी थोडंसं वेळ लागणार, वेळ लागणार, म्हणून थोडासा वेळ थांबायचं, शांततेनं घ्यायचं आणि महाराजांवर विश्वास ठेवायचा. ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत, त्यांनी सगळ्यांचं जीवन हे सुखाचंच लिहिलं असणार आणि जो स्वामी महाराजांच्या सेवेत असतो त्याचं जीवन हे सुखाचं 100% जाणार. भले आता दुःख असेल, परंतु एक ना एक दिवस त्याच्या जीवनामध्ये सुखाचा दिवस हा नक्कीच येणार. फक्त महाराजांवर विश्वास आणि श्रद्धा ठेवून सेवा करायला पाहिजे आणि भरोसा, शांत राहायचं, सेवा करायचं आणि शांत राहायचं. एक दिवस आपला पण सुखाचा नक्की येणार. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.